खरं तर मला वाटतं आपली पहिली पण भेट झालीच होती इथे. कृष्णजी आपण सगळ्यांना आणलं होतं त्यावेळी, आणि जेव्हा विषय आपण विधान परिषदेत सोडून घेतला होता, सचिन भाऊ असतील किंवा अरविंदजी असतील, त्या दोघांनी त्यांच्या त्यांच्या जे काही माध्यमातून विषय सोडण्याचा प्रयत्न केला. मी देखील आमच्या विधानसभेत हा आवाज उठवला होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जरी आपण हा विजय साजरा करत असतो तरी युद्ध आपलं संपलेलं नाही. युद्धामधलं एक महत्वाचा आपण कुठे पाय टाकलेला आहे. एक लढाई जिंकलोय पण युद्ध अजून जिंकणं बाकी आहे. युद्ध तेव्हा जिंकलं जाईल जेव्हा बीपीटी असेल किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटी असेल, ह्याची सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला दिली जाईल. आणि तसं काम उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना आपण फाईल हलवायचं केलं होतं. फाईल हलत होती, सरकारचं पडलं नसतं तर आपण हेच सांगत होतो, केंद्र सरकार असेल किंवा कुठचीही दुसरी संस्था असेल, सगळी जागा मुंबईतली, याच्यावर अधिकार मुंबईकरांचाच असायला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेचाच असायला पाहिजे. होतं असं खूप वेळा आपण पाहतो, रेल्वे लाईन टाकायची असते, रेल्वे स्टेशन वाढवायचं असतं, दिल्लीत कोणतरी बसले ते आदेश काढतात, GR काढतात की इथून आता लोक हलवा, स्थलांतरित करा, पाठवायची कुठे नाही तुम्ही ठरवायचं, पण आम्हाला ही जागा पाहिजे. तसंच हे मुंबई पोर्ट ट्रस्टचं होत चाललेलं. आणि त्यावेळी जेव्हा मी पाहत होतो हे सगळं होत होतं, आपण गडकरी साहेबांचा उल्लेख केला. 2012 की 13 साली उद्धव साहेबांनी जेव्हा कोस्टल रोडची एक संकल्पना लोकांसमोर मांडली होती, त्याच सोबत मुंबईचा ईस्ट कोस्ट जो आपला किनारा आहे त्याची देखील संकल्पना मांडली होती. तेव्हा केंद्रात आपलं सरकार आलं, म्हणायला म्हणून एनडीएचं सरकार होतं, तसं पाहायला गेलं तर भाजपचं सरकार होतं. आणि तेव्हा देखील गडकरी साहेबांकडे हे जे खातं होतं, उद्धव साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करून तेव्हा एक कमिटी बसली होती. आणि त्या कमिटीचं काम हेच होतं की आपल्या ईस्ट कोस्टवर एका सुद्धा व्यक्तीला न हलवता, सगळे जे आपले व्यवसाय आहेत ते न हलवता, ईस्ट कोस्ट हा मुंबईकरांसाठी अजून कसा चांगला वापरला जाईल आणि ती सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला कशी दिली जाईल. पण आता होत असं चाललेलं आहे की सगळ्या कोळीवाड्यांवर मोठे मोठे लोकांचे डोळे बसले, बिल्डरांचे डोळे बसले. आता वरळी कोळीवाडा असेल किंवा कुठचंही असेल, आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा भ्रष्टनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हाऊसिंग पॉलिसी येत होती आणि त्यांनी त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आपल्या कोळीवाड्यांना क्लस्टर मध्ये टाकलं होतं. क्लस्टर म्हणजे माहितीये काय असतं? क्लस्टर म्हणजे आता जे एकरांवर पसरलेले आपले कोळीवाडे आहेत त्यांना SRA चा दर्जा देणार आणि इमारतींमध्ये 300 स्क्वेअर फुटामध्ये दाम. ह्याला विरोध करणारा पहिला आणि एकमेव पक्ष जो होता त्या पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब.